एका ठिकाणी विचारायला, ते काकी आम्हाला दाखवत आहे खाने की खोज में दोस्तों. आता आपण विचारलं तर त्यांचं एक बाहेर बोर्ड लावलेलं आहे, मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. पण हे आज काय आपल्याला मिळणार नाही, त्यांना ऑर्डरनुसार द्यावं लागेल. तर ते नॉनव्हेज पण देतात, व्हेज पण देतात. हे कोडियार मंदिर आहे आणि याच्या अपोजिट साईडला तिकडे आहे ना सुपीस किचन म्हणून आहे, त्याच्यामध्ये लोक टिफिन सर्व्हिस देतात. त्या काकीने आपल्याला दाखवलंय. काकीचा पण इकडे स्टॉल आहे बघा, आमचं तेच आहे कोडियार. सो त्याच्यामध्ये काकी सगळं देवाचं सामान देतात. हे आमचंच आहे म्हणजे. अच्छा, तुमचं घर आहे का इकडे? हा, हे आमचं घरच आहे, ती आमचीच आहे. गाईज, घरगुती जेवणाची चव आता आम्हाला घेऊन आलेली आहे दैसरच्या कांदरपाड्यामध्ये. तर आता शोध मोहीम चालू आहे, म्हणजे आज काय आपण व्हिडिओ बनवत नसतोय आणि त्यातल्या त्यात हे बाय माझी अशी संकष्टी निघाली, फुल स्टॉपही लग गेलाय प्रॉपर तरीके से. असं जर आपण आता शोधलंय तिकडे तर 3 एक स्पॉट्स आपल्याला मिळाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आज आपण आलो आहोत कांदरपाड्यामध्ये म्हणजेच दैसरला. तर दैसरला येण्याचं कारण काय आहे तर लास्ट टाइम आपण दैसरचा ब्लॉग बनवला होता पार्ट 1. त्याच्यामध्ये मी इकडे काही घरगुती स्टॉल्स बघितले होते जेवणाचे, सो तेच कव्हर करायला आता आपण आलेलो आहोत दैसर मध्ये. आणि तुफान पाऊस चालू आहे भाई, आणि पाऊस माझा लाडाचा, सो त्यानुसार आपण आजचा दिवस निवडलेला आहे. बाय द वे, पावसामध्ये शूट करायला एकदम दर्जा विषय वाटतोय, पण कॅमेरामॅन तगडा पाहिजे तर सगळंच काही शक्य आहे. मस्तपैकी पावसाचा आनंद घेत मी आलेलो आहे आता दैसर मध्ये. बाई म्हटलं की आता ते तर 7 वाजता चालूच होईल, पण त्याच्या आधी एक छोटासा स्टॉल आहे कांदरपाड्यामध्ये. कांदरपाड्याला जायच्या आधी हा जो ब्रिज तुम्ही बघितलात, तो त्याच्या कॉर्नरलाच हे काका काकी इथे छोटा स्टॉल लावतात. त्यांच्याकडे खिमा पाव मिळतो, अंडा पाव, भुर्जी पाव, या सगळ्या गोष्टी मिळतात. तर मी म्हटलं की अजून 7 वाजायला ते 1 तास आहे, तर त्यासाठी आपण हलका फुलका संध्याकाळचा नाश्त्याने सुरुवात करूया. आणि मी जस्ट त्यांना विचारून गेलो काल, तर त्या काकी म्हणायला की सगळ्या घरी गोष्टी बनवून येते मी. स्पेशली खिमा हे घरातून बनवून येतात, चिकन खिमा, खिमा पाव आणि इथे अंड्याची भुर्जी आणि अजून काय बॉईल अंडा आहे, बॉईल अंडा भुर्जी आहे, अंडा पाव, आमलेट पाव. हा छोटासा स्टॉल आहे काकींचा, तुम्ही जर बाहेरून बघितलं तर. आणि हे बघा, हा कांदरपाड्याला वरती रोड जातो, ठीक आहे, त्याच्या राईट साईडलाच आहे इकडे छोटासा स्टॉल त्यांचा. बघता इकडे किमा पाव घेतलेला आहे आणि 40 रुपये डिश आहे. म्हणजे चांगलं आहे, मस्तपैकी असं उभ्या खाऊन जाऊ शकतो. मला वाटलं डिश मध्ये किमा देणार, मग आपण ते नाही का एकदम ऐशो आरामात बसून खातो ना, तसा टाईपचा मला विषय वाटला. भाई साहब ये बारिश, लेट्स ट्राय. काकी मस्त सुंदर टेस्टी एकदम, कुठेच वाटत नाही आपण बाहेर खातोय. आणि एक स्पेशल आहे की याच्यामध्ये त्यांनी पहिले हिरवी चटणी लावली तिखटवाली, त्याच्यामुळे त्याचं एकदम प्रॉपर टेस्ट झालेली आहे. आणि पाव पण मस्तपैकी क्रिस्पी झालेला आहे बघा, दोन्ही साईडने क्रिस्पी झालेला आहे. खूप किंवा मस्तपैकी स्मॅश झालेलं आहे. आणि ना ऑइली आहे ना काय आहे, आणि ना डार्कनेस आहे, एकदम कमी मसाल्यामध्ये केलेलं आहे, पण झणझणीत टेस्ट वाटते. तुम्ही आलात ना तर हा नक्कीच ट्राय करा, पोट भरून जाणार तुमचं ह्याच्यामध्ये. ही चव आहे ना तुम्हाला अजून एक घ्यायला लागेल. असा खिमा आहे. दिवाळीला वगैरे इथे स्टॉल वगैरे लागतात. अच्छा, लाइटिंग वगैरे इथून लाइटिंग असते पूर्ण इथे सगळे स्टॉल असतात, तेव्हा आपला किमा पाव, कलेजी फ्राय, हे सगळं आयटम वगैरे. अच्छा, तेव्हा वेगळे थोडे आयटम असतात अजून. वेगळे असतात ते. पहिला पूर्वी 93 पासून आपलं पानाची गादी होती. अच्छा, नंतर तो GR निघाला का 100 फूट तिथे शाळेजवळ पानाची गादी नाही चालू म्हणून बंद केलं आणि मग फूड स्टॉल टाकलं. अच्छा, मग तेव्हापासून हा फूड स्टॉल कायम आहे इकडे. जे गार्डन आहे ना मागे, ऍक्च्युली BMC ची शाळा पण आहे, तरे मार्ग म्हणून, ठीक आहे. रे साने गुरुजी म्हणून एक गार्डन आहे छोटंसं, त्याच्या बाहेरच्या साईडलाच, म्हणजे त्याच्या मागच्या साईडला लागूनच आहे. हा जो पूर्ण सर्कल आहे ना, वरती कांदरपाड्याला जातो आपण. सो हे तुम्ही बघू शकता, इथे डिझाईन आहे, आई वडिलांची सेवा हीच करी ईश्वर सेवा. सो त्याच्या या अपोजिटला त्यांचा स्टॉल आहे. खिमा पाव तर आवडलेला आहे, एकदम ऑथेंटिक टेस्ट होती, त्यात काय मात्र शंका नाही भाई. सो मी म्हटलं की काका एक भुर्जीची प्लेट पण लावा, बघूया कशी वाटते आपल्याला.
गुजराती आहेत पण वाटत नव्हत्या जरा, पण लिटरली मी खिमा खाल्ला, मला वाटलं काकींनी बनवलं असेल त्यांच्या हाताने स्पेशली. अभी समज मी आया दोस्तो, काकांच्या हाताची चव आहे ती. काकी फक्त वाढायला मी वाढायला आणि पार्सल करा. हा मस्तपैकी गरम गरम भुर्जी आणि काकांनी तिथे 2 पाव आपल्याला दिलेले आहेत. एकदम सिंपल आहे गाईस, कायच नाही तामझाम आहे, एकदम सिंपल. बाजूला कांदा दिलेला आहे. ही किती रुपये प्लेट? 40 रुपये. 40 रुपयाची ही प्लेट आहे भुर्जी पाव. आपण आता ट्राय करून बघूया. स्पेशल काकांच्या हाताची रेसिपी आहे ही. मस्त पाव एकदम प्रॉपर फ्राय करून दिलेले आहेत तेलामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये भुर्जीच्या. अशा मस्तपैकी थंडगार वातावरणामध्ये समोर पाऊस पडतोय आणि अशा टाईपचं काही तुम्हाला मिळत असेल ऑथेंटिक खायला काका काकींच्या हातचं, ओ भाई और क्या ही चाहिए, जिंदगी सफल आहे दोस्तो. कांदा याच्यासाठी दिलाय कुरकुरीतपणा, त्याचा जरा एक वेगळा आनंद यावा कांद्याचा. आता मी फक्त भुर्जी खाऊन बघतो. मस्तपैकी भुर्जी त्याने ना प्रॉपर स्मॅश केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या घरगुती भुर्जी असते ना त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे हे गोळे गोळे असतात. ही भुर्जी मस्तपैकी एकदम बारीक झालेली. तुम्ही बघा, ही 40 रुपयाची डिश प्रमाणे ना मी याला 10 पैकी 10 नक्कीच देईन. अशा वातावरणामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय पाहिजे अजून. बेस्ट आहे, खूप सुंदर झालेली आहे. काकी खूप छान झालेली आहे. काका खूप छान झालेली आहे ना. तो काका नाराज हो जाएंगे भाई साहब. भुर्जी भारी आहे. भुर्जी भारी आहे ना. किमा पाव खाल्ला आणि भुर्जी पाव, दोघांची पण एकदम उत्तम टेस्ट होती. काकी आणि काका ते सकाळचा पण स्टॉल लावतात, त्याच्यामध्ये ते लोक उपमा, पोहे, अजून इडली, मेदूवडा, साबुदाणा खिचडी, म्हणजे सकाळचे जे नाश्त्याचे पदार्थ आहेत ते सगळे इकडे ते लोक विकतात. म्हणजे 7:30 ते 10:30 सकाळी आणि संध्याकाळी 5:30 ते 10:30. तर हा 2 टायमाचा स्ट्रगल आहे मित्रांनो. या आणि त्यांना नक्की भेट द्या, तुम्हाला पण आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचा पण फीडबॅक मला जरूर सांगा. आवडलं तर ठीक, नाही आवडलं तरी पण ठीक. आता आपण आलो आहोत रत्नास किचन मध्ये, जे की या विठ्ठल मंदिर जे आहे दैसरचं त्या लाईनीलाच आहे थोडंसं मागे. त्यांनी जस्ट आत्ताच सगळं घरातून बनवून आणलेलं आहे. महादेव गोपाळ असते. आता आम्ही 2 वर्षापासून चालू आहे. 2 वर्षापासून. कुठे राहायला तुम्ही? मी राहायला बोरवली. अच्छा, बोरिवलीवरून इकडे करता. सकाळी पण सेम जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. नॉनव्हेजमध्ये फक्त बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असतं. इतर वेळी व्हेज असतं. इकडे जास्त लोक काय घेतात नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज सुका चिकन, मसाला चिकन, ड्राय चिकन, फिशमध्ये सुरमई कढी, बांगडा कढी, अच्छा, जवळा, कोलंबी मसाला, चिकन बिर्याणी. आहे का? मुशी आहे, मुशी मसाला, शिंपले मसाला. आता अवेलेबल आहे का? आता अवेलेबल आपल्याकडे हे आहे सुरमई कढी आहे. शिंपल्या? शिंपले संपले सगळं. अरे ते आता जस्ट त्यांनी इथे सगळा सेटअप लावलेला आहे, चपात्या ठेवलेल्या आहेत, आता जस्ट आलेल्या आहेत. भाकरी एकच द्या. तर आमच्या रत्नास किचनची टेस्ट फार चांगली आहे, लोक आवडीने नेतात. ह्याच्यात काय आहे? हे ड्राय चिकन आहे, आणि सगळं गरम गरम आहे. कोळंबी मसाला, हे सुका चिकन आहे. वाव. आमच्या भाकऱ्या अशा असतात एवढी साईज. इकडे तुम्हाला पार्सल गोष्टी सगळ्या मिळतील. तुम्ही किती घ्या, तुम्हाला पार्सलच घेऊन जावं लागेल. आणि आता आपण जे दाखवतोय ना ते मोस्टली पार्सलचाच विषय तुम्हाला दाखवतोय. घरगुती जेवण म्हणजे आपलं आपलं पार्सल घेऊन जायचं. ठीक आहे, आता बघूया आपण कुठे आपल्याला मिळतं. हे इकडे तुम्ही बघा, ड्राय चिकन कढीची. हे सगळे इकडचे मेन्यूज आहेत. हे आता अवेलेबल आहेत का पण? हो सगळं अवेलेबल आहे. तर तुम्ही कधी आला तर मेन्यू लिहून ठेवलेले असतील. तुमच्या आवडीचं जे काय असेल ते तुम्ही इथून पार्सल घेऊन जाऊ शकता. हे नका विसरू, जे की आता मला पण ते पार्सलच द्या. तर आपण जिथे पहिल्या ठिकाणी खाल्लं होतं त्या ठिकाणीच आलेलो आहे. आणि त्या काकी एवढ्या चांगल्या आहेत की त्यांनी आपल्याला बघा प्रॉपर सेवा पुरवलेली आहे. म्हणजे टेबलावर आपण बसलो आहे इथे आणि त्यांनी डिश पण दिलेली आहे. सो काकींचे मनापासून धन्यवाद. अजून लागले प्लेट तर बोलले अजून देईन मी. अशा वेळेला उपयोगी पडले हे महत्वाचं आहे. स्ट्रगल लाईफ चालू आहे दोस्तो, स्ट्रगल लाईफ. कोळंबी मसाला घेतलेला आहे आणि चिकन सुका माझा ऑल टाइम फेवरेट आहे. चिकन सुका कुठे पण असू दे पण टेस्ट मॅटर करते. हो, इथे कोळंबी सुका आहे आणि इथे चिकन सुका आहे. हा 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 भाई साहब, अरोमा काय सुटलेला आहे भाई. भाकरी काय सॉफ्ट आहे, फुल सॉफ्ट आहे बघा. गरमागरम आहे सगळं जेवण त्यांचं. आताच आम्ही जस्ट जायच्या आधीच ते लोकांनी सगळे डबे आणले होते जेवणाचे. चिकन सुक्याने पहिले ट्राय करूया. अबे साले. ओ भाईचा, ते काय भाई, भाकरी खूपच सॉफ्ट आहे आणि घास घेतल्यावर ना सगळ्यात पहिले ना चव त्या गरम मसाल्याची लागते एकदम. भाई आपण घरीच जेवतोय, फील बाहेरचं आहे, बाकी जेवतोय घरीच असं वाटतंय. आणि तो जो गरम मसाल्याचा फ्लेवर जो माझ्या जिभेला आणि टाळूला लागलाय ना,
लाजवाब, खूपच सुंदर. थोडंसं कडक आहे चिकन, म्हणजे आपल्या घरी जसं बनतं नाही, म्हणूनच लोक घरी घेऊन जातात टिफिन. बेटर ऑप्शन आहे भाई. जे लोकेशन्स आहेत ना, म्हणजे या काकींचं लोकेशन असू दे, आपण जिथे पहिले किमा खाल्ला आणि आत्ता जे आपण हे काय ते त्यांचं ते रत्नास किचन, त्यांचा सगळ्या गोष्टीचा ॲड्रेस मी तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. डिस्क्रिप्शन चेक करत जा. ॲड्रेस कमेंटमध्ये दिलेला नसतो किंवा स्क्रीनवर दिलेला नसतो. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो चेक करत जा तुम्ही. एकदा तरी डिस्क्रिप्शन उघडण्यासाठी थोडे कष्ट घ्या, तर तुम्हाला ॲड्रेस दिसेल. अशी बोटं चाटा आहे, ही वाली टेस्ट आहे. परफेक्ट शिजलेलं आहे. आणि यार हे हॉटेलवालं नाही आहे, त्याच्यामुळे ह्याची आणि हॉटेलची तुलना कधीच नाही होणार. बाकी आम्ही आता एकदम म्हणजे काय ना बोलतात ना, म्हणजे कधी वारा येऊन कधी जाऊ शकतं, अशा लेवलचं सगळं वातावरण आहे. झाडं बिडं, ही ताडपत्री पण कधी पण उडू. हे बाबा हे सगळं हलतंय, तर हे बेस्ट आहे. मला चिकन यांचं खूप जास्त लेवलला आवडलं. आपण कोळंबी ट्राय करूया. ही बघा, ही कोळंबी आताच सगळं त्यांनी बनवलेलं आहे. जाड जाड टोमॅटो आहे, कांदा आहे, एकदम घरगुती वाटते त्याला बघून. सो ही कोळंबी ट्राय करूया. कोळंबीची साईज आहे आणि कोळंबी मस्त शिजलेली आहे. कांदा ॲक्च्युली थोडा जास्त झाला याच्यामध्ये, तर थोडासा मला गोडसर फील येतोय. सो कोळंबी मसाला जो आहे तो ओके आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण खाल्लं ना, 2 पैकी हे बेस्ट आहे. सो मी रिकमेंड करतो ही जागा, रत्नास मालवणी आस्वाद म्हणून. सो इथे तुम्हाला क्वालिटी तर आहे, क्वांटिटीचा विषय पण आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. टेस्ट पण आहे, तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील. बट पार्सल मिळेल. ज्या काही मी 2-1 जागा दाखवल्या, ऍक्च्युली बऱ्याच घेऊन आलो होतो, पण त्यातल्या काही बंद आहेत पावसामुळे किंवा काय, त्यामुळे 1-2च जागा कव्हर झाल्या. एक ते एक छोटासा स्टॉल होता त्या काकींचा, तिथला पण 2 पदार्थ आपण ट्राय केले, खूपच छान झाले. सो अशी लोक येत असतात पार्सल वगैरे घ्यायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.